नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल असाल तर माझा महा हवामान अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा. सांगा करू शकता. अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. नाफेड आणि एनसीएफ कांदा खरेदीत परप्रांतीय राकेट एनसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदीचे काम देताना जाणारी टक्केवारी, कांदा खरेदीतील अनियमितता, अवसायनता, नात गेलेल्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी अशा गंभीर प्रकारचे कळस गाठला आहे. यामागे दोन्ही संस्थेत परप्रांतीय अधिकारी व राजकीय नेत्यांचा मोठा हस्तक्षेप आहे. भांडवलदार व व्यापाऱ्यांसाठी आर्थिक देवाणघेवाण होऊन परप्रांतीय रॅकेट सक्रिय आहेत. यात काही सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांच्या हाताशी धरून शासकीय तिजोरी लुटण्याचा राजरोस प्रकार सुरू असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारच्या दक्षता समितीने प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर पाहणी केली असता कांदा खरेदी प्रतवारी, गुणवत्ता व पोर्टलवरील खरेदीची माहिती व प्रत्यक्ष खरेदी साठा यात मोठी तफावत आढळून आली आहे. याबाबत अहवाल जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी जिल्हाधिकारी सादर केला आहे. केंद्र सरकारने गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष का? केंद्र सरकारचे गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष का, अशी नोडल एजन्सीच्या 3 लाख टन कांदा खरेदी उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र पहिल्या दिवसापासून खरेदी स्थिती सार्वजनिक माहितीच्या स्वरूपात पुढे आली नाही. खरेदी सुरू होण्यापूर्वी स्थानिक व परप्रांतीय भांडवलदार, व्यापारी तसेच राजकीय नेत्यांनी माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांचा शोध घेऊन काम देण्याची पूर्वज आखली आहे. त्यानुसार मर्जीतल्या संस्थांनाच काम मिळेल व लहान संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्या यातून बाहेर जातील असे नियोजन केले गेले. यात मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप आहे. यामध्ये राजकीय नेते तसेच अधिकाऱ्यांच्या मर्जीतल्या संस्थांना काम मिळाले असून मोठा गैरव्यवहार होत आहे. या पार्श्वभूमीवर ईडी, सीबीआयकडे मागणी होऊन देखील प्रकरण गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. धन्यवाद.